वाढता ते पुढे जातात. तर पुढे अरुण दाते बसले. अरुण दातेंना त्यांनी भात वाढलेला आहे आणि त्यांना वरण आणि तूप हवंय त्याच्यावर. ते कसं मागते? बासमतीच्या भातावरती वरण दिले तू मला. बासमतीच्या भातावरती वरण दिले तू मला. वरणावरती धार तुपाशी देशील काग मला. बासमतीच्या भातावरती वरण दिले तू मला. दातेंच्या समोर पुढेच रांगेमध्ये अभिषेकी बुवा बसलेले. अभिषेकी बुवांना काही नको आहे, त्यांचं जेवण पूर्ण पोट भरले, पण तरी त्यांना आग्रह चालू आहे. तर ते असं उत्तर देतात. माझे जेवण झाले, माझे जेवण झाले. भात असो की सूप असू दे, पुरण पोळी की तूप असू दे. ताक असो अथवा ना असू दे, काही नकोसे झाले. झाले माझे जेवण झाले. त्याच्या पुढे सुधीर फडके बसलेले. बाबूजींचं आणि आशा भोसलेंची खूप गाणी आहेत, त्यामुळे बाबूजींवर खूप लोभ. त्यामुळे बाबूजींना ती आशा भोसले हे करतात, आग्रह करतात आणि ते म्हणतात की आग्रह करू नको. पोटापुरता भात पाहिजे, नको गुळाची पोळी. पोटापुरता भात पाहिजे, नको गुळाची पोळी. किती वाढशी थांब अग मी आणली नाही झोड. पोटापुरता भात पाहिजे, नको गुळाची पोळी. किती वाढशी थांब अग मी आणली नाही झोड. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी आशा भोसलेंच्या छोट्या भगिनी उषाताई मंगेशकर उभ्या आहेत. तर त्या जिलबीचं ताट हातात घेऊन उभ्या आहेत. तर त्यांना उद्देशून आशा भोसले म्हणतात, लाडूचं ताट आहे त्यांच्या हातात. लाडूची परात तुझ्या गहाती, मजेत सारे हे लाडूच खाती. जिलेबी नको, बासुंदी नको, लाडूच सर्वांच्या हाती. जिलेबी नको, बासुंदी नको, लाडूच सर्वांच्या हाती. बदाम काजू आणि बेदाणा, बदाम काजू आणि बेदाणा कुठं दिसना मला. बाई कुठं दिसना मला, इथं दिसना, इथं दिसना. शोध कुठं, शोध कुठं, शोध कुठं. दिसला ग बाई दिसला, दिसला ग बाई दिसला. भला लाडूत बेदाणा दिसला ग बाई, मला लाडूत बेदाणा दिसला ग बाई दिसला.